मित्रांनो, मी आज आपणास एक बोर्ड बनवून दाखवत आहे आणि हा जो बोर्ड आहे हा प्रत्येकाला घरोघरी लागणारा बोर्ड आहे आणि खूप आवश्यक असा बोर्ड आहे। आपण बऱ्याच वेळा बघितलं असेल की आपण गोल वाला जो चक्री बोर्ड असतो त्याला आपण फ्लेक्स बॉक्स म्हणतो, तो सुद्धा आपण वापरतो, पण तो काही कालांतराने खराब होतो। म्हणून जर आपण असा हेवी बोर्ड जर घरामध्ये बनवला तर आपल्याला परमनंट हा बोर्ड बरेच वर्षपर्यंत टिकू शकतो। त्यासाठी मित्रांनो, मी आपणास हा बोर्ड बनवून दाखवत आहे। हे बघा मित्रांनो, आता हे एक तो आओ यार, अपने कान में ईयरफोन्स डाल लो। क्या डाल भी लिए? बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा सालो। खरा शुरू करते हैं बिना किसी बकचोदी। सॉकेट आहे आणि हे दोन बटन आहेत आणि एक इंडिकेटर लॅम्प आहे। आता चला तर मग आपण हा बोर्ड बनवूया। बघा मित्रांनो, आता आपण असं करूया, हे मी असं ठेवलेलं आहे आणि मला आता उजव्या बाजूला सप्लाय द्यायचा आहे। तर सर्वप्रथम आपण काय करणार आहोत की एक वायरचा तुकडा घेणार आहोत आणि हा तुकडा इथे वायरचा तुकडा या सप्लायला इथे द्यायचा आहे, आपल्याला या सॉकेट मध्ये द्यायचा आहे। हा बघा, मी हा इथे एक तुकडा दिला आहे आणि मी आता याला चांगल्या प्रकारे घट्ट करतोय। बघा मित्रांनो, मी याला आता घट्ट केलेला आहे आणि आता मी ह्या बटनच्या वरच्या भागामध्ये याला देणार आहे। हा बघा, मी आता याला वर बटनच्या इथे दिलेला आहे। अशा प्रकारे आता हा इथे आपण ही पहिली वायर जोडलेली आहे आणि आता आपण काय करणार आहोत की एक तांब्याचा तुकडा घेणार आहे वायरचा काढून, कारण हे आपल्याला एक पॅरलल करायचे आहे। इथेही सप्लाय द्यायचा आहे, इथेही द्यायचा आहे आणि इथेही द्यायचं आहे, कारण हे इंडिकेटर लॅम्प आहे। त्यासाठी आपण काय करणार आहोत की हा एक संपूर्ण तांब्याचा तार हा असा टाकून देणार आहोत आणि याचा सप्लाय हा तिघांना मिळणार आहे। तर आता आपण काय करणार, आधी हे इकडचं या इथलं हे घट्ट करणार आहोत। हे बघा, आपण हे घट्ट केलेलं आहे आणि सेकंड जे हे बटन आहे ते पण आपण घट्ट केलेलं आहे। आणि आता बघा, आपल्याला इथून एक निगेटिव्ह वायर पण द्यायची आहे। या सप्लायमध्ये आपल्याला एक निगेटिव्ह वायर सुद्धा द्यायची आहे। तर आता आपण काय करणार आहोत की ही एक निगेटिव्ह वायर आहे आपल्याकडे, ही आपण या पॉईंटमध्ये देणार आहोत। माझ्या मराठी बांधवांनो, हा बोर्ड मी आपल्यासाठी बनवत आहे, तरी आपण याचा फायदा घ्यावा आणि आपल्या बंधू बांधवांना सांगावं की हा बोर्ड आपण घरच्या घरी कसे बनवतो ते, म्हणून मी हा खटाटोप करत आहे। आणि जर आपण कोणी माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपण अवश्य सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला शेअर आणि लाईक करायचं विसरू नका। आता बघा मित्रांनो, आपण आता हा इथे देणार आहोत। हे इंडिकेटर आहे बघा, इंडिकेटर, त्याला निगेटिव्ह आपण देतो आहोत, कारण इंडिकेटरला एक बाजूला निगेटिव्ह आणि एक बाजूला फेज हा द्यायचा असतो। हे आपण आता घट्ट केलेलं आहे चांगलं। आता इथनं बघा, ही निगेटिव्ह इथे आलेली आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे की एक पॉझिटिव्ह इथे द्यायचं आहे सप्लाय देण्यासाठी। हे बघा, आता मी ही वायर जी आहे पॉझिटिव्हची ज्यामधून इथे दिलेली आहे आणि नंतर मी याला चांगल्या प्रकारे घट्ट करतोय। बऱ्याचदा काय होतं मित्रांनो, आपल्या ह्या वायरी सैल असतात आणि मग त्यामुळे स्पार्किंग होते आणि आपले इन्स्ट्रुमेंट खराब होऊ शकतात, म्हणून हे चांगल्या प्रकारे घट्ट करायचं असतं। आता आपलं एक कनेक्शन अजून बाकी आहे यामध्ये। आता बघा, आपल्याला हा वरच्या पॉईंटसाठी एक बल्ब लावलेला आहे मी, एक बटन आपल्याकडे एक्स्ट्रा असल्यामुळे, तर या बटनातून हा सप्लाय द्यायचा आहे। हे बटन जे आहे हे सॉकेटसाठी यूज होणार आहे आणि हे बटन जे आहे ते आपल्याला ह्या लाईटसाठी यूज करायचं आहे। आता बघा मित्रांनो, आपण हा सप्लाय इथे देणार आहोत, आपलं हे वायर इथे जोडणार आहोत आपण, हे बघा, आणि ही चांगल्या प्रकारे आपण घट्ट करणार आहोत। आणि एक निगेटिव्हची वायर जी आहे ही सुद्धा आपल्याला ह्याच पॉईंटला जोडायची आहे, त्यामुळे आपण याला थोडा सैल करून यामध्येच ही वायर टाकू शकतो। आता बघा, आपण आता या वायरीमध्येच या वायरी लावायच्या आहेत आणि अशा प्रकारे आपलं निगेटिव्हचं कनेक्शन आता झालेलं आहे। बघा मित्रांनो, आता हा बोर्ड आपला पूर्ण झालेला आहे। ही मी फेजची वायर दिलेली आहे, पॉझिटिव्हची वायर, आणि याला सप्लाय मी खालून दिला इथून, आणि ही निगेटिव्हची वायर आहे, आपण याला निगेटिव्ह दिलेला आहे। आता आपण चेक करूया आपला बोर्ड ओके काम करतो आहे की नाही। हे बघा मित्रांनो, आता आपण याला असं ठेवणार आहोत आणि हे जे दोन टोकं आलेली आहेत बाहेर, हे आपण जिथून आपल्या मीटरमध्ये सप्लाय येतो आणि आपल्या घरामध्ये सप्लाय येतो किंवा एखादा बोर्ड आपल्या घरामध्ये असतो त्या बोर्डपासून आपण हे कनेक्शन घेण्यासाठी हे ठेवलेले आहेत। आता आपण हे दोन्ही पॉईंट लावून हा बोर्ड आता आपण चेक करूया। बघा मित्रांनो, हा इंडिकेटर लॅम्प लागलेला आहे, हा लाईट पण आपण ऑपरेट करून बघितला आहे आणि हा इथे बघा, आता सप्लाय इथे बंद आहे, इथेही बंद आहे। आता बटन ऑन केल्यानंतर हा सप्लाय येणार आहे राईट साईडला, बघा हा आलेला आहे, बटन बंद केला, सप्लाय बंद झालेला आहे। आता आपण हे बघितलं आहे, अशा प्रकारे हा इलेक्ट्रिक बोर्ड तयार झालेला आहे। आणि आता मला तरी असं वाटतं की माझ्या मराठी बांधवांना हा मी जो बोर्ड बनवला आहे तो चांगला आवडेल आणि ते प्रयत्न करतील बनवायचा, असं मला वाटतंय। आणि त्यांना घरच्या घरीच इलेक्ट्रिशियन नसताना सुद्धा घरी बोर्ड बनवता येईल अशी मी आशा